नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 14 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की सायली म्हणते, आज तुम्ही जर का मला मदत केली नसती तर आज आपल्याला हे सत्य कळालेच नसतं. अर्जुन म्हणत असतो की बायको, खरंच तू खूप ग्रेट आहेस ग. आज मला माझ्या मैत्रिणीसोबत सेलिब्रेशन करायचं होतं, जस्ट लाईक अ फ्रेंडशिप डे, असं अर्जुन म्हणतो. आणि बघा पुढे सचिन म्हणतो, पण सगळ्यांचेच वेगवेगळे प्लॅन्स होते ना, म्हणून मी काही बोललोच नाही, गप्पच बसलो. पण तुला कसं काय कळलं ग बायको? तर आता बघा प्रतापराव म्हणतात, अरे हां ठीक आहे, आमचा नंबर नंतर लागला ना तरीही चालेल ना, अगोदर तू सायलीसोबत आहे ना फिरून ये म्हणून. आता बघा अर्जुन लगेचच आहे ना गुडघ्यावरती खाली बसतो. सायली तर खूपच लाजत असते. आता सगळेजण बघायला लागतात यांचा हा छान आणि असा रोमॅन्टिक सीन. आता अर्जुन हात पुढे करतो आणि मग डेटवर येशील. आता सायली खूपच लाजायला लागते. आता सगळेजण टाळ्या वाजवतात, उठून उभारतात आणि होमन होमन म्हणत असतात. आणि या दोघांचा ना छान असा रोमॅन्टिक सीन दाखवलाय. त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती आजचा भाग नक्की बघा आणि हो प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता सायली ना हातात हात देते अर्जुनच्या आणि हो येईन असं म्हणते. आता सगळेजण खूप टाळ्या वाजवतात, वा 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 म्हणून. प्रतिमा त्या आज ना खूप खुश दाखवल्यात. अर्जुन म्हणतो, चल मग आता आपण पटकन रेडी होऊयात आणि आपण निघूयात सुद्धा. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तुम्ही आता जास्त लांब जाऊ नकाच बरं का, नाहीतर ना उगीच मला जास्त काळजी वाटत राहील. प्रतापराव म्हणतात, आणि हो गाडी हळू चालव, पावसाचे दिवस आहेत विसरू नकोस. आता अर्जुन म्हणतो हो. प्रतिमा त्या म्हणतात की अर्जुन शक्यतो बाहेरचं काही खाऊ नकात हां. अस्मिता म्हणते, आणि हो सायलीला पावसाचं पाणी लागू देऊ नकोस हां. अर्जुन म्हणतो, आणि हे बघ सायली प्रेग्नंट आहे, काही तू विसरू नकोस हां, नाहीतर डेट वगैरे काही ठीक आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, झालं सगळ्यांचे इन्स्ट्रक्शन झाले, नाहीतर आमचे ना अजून काही असेल तर ना तेही सांगा, नाहीतर आमची डेट आहे ना आता इथेच होईल, जाऊ का? आता इतकेच अर्जुन आणि सायली निघणार तोपर्यंतच एक पार्सल येतं की अर्जुन सर तुमचं पार्सल आलं आहे म्हणून. अर्जुन आता पार्सल घेतो. अस्मिता म्हणते, अरे हे काय मागवलेस तू म्हणून. आता बघा अर्जुन म्हणतो, मी आज माझ्या बायकोसोबत नाही तर माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत डेटवर चाललेलो आहे, त्यामुळे बायको हे तुझ्यासाठी म्हणून. सायली म्हणते, अहो आता हे गिफ्ट वगैरे कशासाठी? तर अर्जुन म्हणतो, आज मी माझ्या मैत्रिणीसोबत डेटवर चाललोय आणि आज तुला सायलीसारखं नाही तर आज तुला ना तन्वीसारखं डेटवरती यायचं आहे आणि यामध्ये ना जे सगळं मागवलंय मी, तर तू वरती जाऊन नक्की बघा म्हणून, असं अर्जुन म्हणतो. तर सगळेजण तर त्याच्याकडे बघतच असतात. आता अर्जुनला असतो आणि म्हणतो, ठीक आहे मी तोपर्यंत पेपर्स ठेवतो आणि असं म्हणून अर्जुन आता तिकडून निघून जातो. प्रतिमा त्या म्हणतात, पेपर्स नीट ठेव हा. अर्जुन म्हणतो हो हो म्हणून. आपण पाहतोय पुन्हा जेलमधला सीन. प्रिया म्हणत असते की ताई मला ना भेटायला कुणीतरी येणार आहे, पण प्लीज त्याचं नाव वगैरे रजिस्टरमध्ये लिहून घेऊ नकोस बरं का गं, आणि मला कोण भेटायला येते ना हे कोणालाही कळता कामा नये. तर ती कॉन्स्टेबल म्हणते की बरं ठीक आहे म्हणून. इतक्यातच एक मुलगी येते आणि ती म्हणते की प्रिया, अर्थातच तिने पहिल्यांदा तर चेहऱ्यावरती ना अशी ओढणी लावलेली असते, त्यामुळे पहिल्यांदा तिचा चेहरा ना लक्षात येत नाही. पण बघा नंतर प्रिया तिच्याकडे बघते आणि खूप खुश होते हां. आता ती मुलगी समोर येते आणि आता प्रियाशी बोलायला लागते. प्रियाला पण खूप आनंद होत असतो, कारण ती मुलगी तिला भेटायला आली म्हणून. आता आपण पुढचा सीन पाहतोय की अर्जुन आहे ना आता डेटवर जाण्यासाठी अगदी रेडी होऊन आहे ना गाडी घेऊन आलेला असतो आणि हलकासा पाऊस पण पडत असतो. सायली काय करते, आता खूप छान तयार झालेली असते आणि सायली बघा ना आज किती छान आणि क्यूट दिसते ना, खूप सुंदर दिसते सायली या लुकमध्ये. आता अर्जुन तर पहिल्यांदा सायलीकडे ना बघतच बसतो. आता सायली अशी मस्त छत्री घेऊन येते, अर्जुन तिच्याकडे कंटिन्यू बघत असतो. आता सायली पुन्हा काय करते, अर्जुनकडे बघते तर तो आहे ना अगदी तिच्याकडे बघण्यातच धुंद झालेला असतो. सायली आता येते आणि आता गाडीत बसते आणि आता अर्जुनकडे बघते तर अजूनही अर्जुन आहे ना सायलीकडेच बघत असतो. बापरे, खूपच छान दाखवलं आहे हा आजचा सीन. आता सायली म्हणत असते की अहो काय बघताय, तर अर्जुनचं काही लक्षच लागत नाही. आता सायली अर्जुनच्या समोर चुटकी वाजवते तरी अर्जुनचं लक्ष जात नाही. फायनली सायली काय करते की अर्जुनला आता जोरात चिमटा काढते. अर्जुन आता ओरडतो ना, अरे असं कोण शुद्धीवर आणतं. मग सायली म्हणते, मग असं हरवून तरी जायचं कशाला? तर अर्जुन म्हणतो, मग इतकं सुंदर दिसायचंच कशाला? आता सायली खूपच लाजते आणि हसत असते. अर्जुन म्हणतो, ही ना माझी नक्कीच सायली आहे, कारण फक्त माझी सायलीच असं लाजते म्हणून. अर्जुन म्हणतो, तर मी कधीच लाजायची नाही, सो आज मी सायलीसोबत डेटवर चाललो आहे. आता असं अर्जुन म्हणतो. सायली म्हणते, अच्छा असं आहे का म्हणून. मग ती म्हणते, ठीक आहे मग मी नाही येते. अर्जुन म्हणतो, अगं नाही 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 नाही, तन्वी अशी चिडते हा म्हणून. असं म्हणले की सायली पुन्हा हसायला लागते. सायली म्हणते, चला आता. तर अर्जुन अजूनही तिच्याकडेच बघत असतो. सायली म्हणते, हो चला. आता अर्जुन तिला इशाऱ्याने सांगत असतो की तू खूप मस्त दिसतेस म्हणून. आपण पाहतो इकडे कॉन्स्टेबल प्रियाला म्हणत असते की तुम्ही बोला, मी तिकडे लक्ष ठेवते हा म्हणून. प्रिया म्हणते, बरं. आता ती कॉन्स्टेबल तिथून लांब निघून जाते. प्रिया तिला म्हणत असते की अगं तू स्कार्फ ना काढू शकतेस, हे बघ हे आपलेच आहेत सगळेजण म्हणून. आणि म्हणते की जोपर्यंत ती कॉन्स्टेबल पहारा देते ना तोपर्यंत इथं कुणीसुद्धा येणार नाही, असं प्रिया तिला म्हणत असते. आणि ती कॉन्स्टेबल पहारा देत असते, या दोघींची भेट होती ना म्हणून. आता ती मुलगी काय करते की चेहऱ्यावरचा आहे ना तर ती ओढणी काढून टाकते आणि बघा त्या मुलीचा चेहरा आता स्पष्ट दाखवलाय. आणि आपण पाहतोय आता प्रिया तर बराच वेळ पहिल्यांदा त्या मुलीकडे बघत असते. आणि काय होतं ना, आता हा प्रियाचा ना काहीतरी जबरदस्त प्लॅन असणार आहे. आता ती मुलगी म्हणते, का बोलून घेतलेस तुम्हाला? प्रिया म्हणते, माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे आणि हे काम फक्त आणि फक्त तूच करू शकते.
बघतेस म्हणून. आता त्या मुलीला काही समजतच नसतं. ती म्हणते अगं कसलं काम आहे. प्रिया म्हणते सांगते हां मी सांगते. आणि त्या कॉन्स्टेबलकडे बघते. ती कॉन्स्टेबल तिला थंब दाखवते की एव्हरीथिंग इज ओके म्हणून. प्रिया म्हणते मी आता काय सांगते ना तर तिथून नीट ऐक. एक खूप मोठा प्लॅन करायचा आपल्याला, पण यामध्ये ना अजिबात गोंधळ होऊन चालणार नाही हां असं म्हणून प्रिया त्या मुलीला अगदी व्यवस्थित काहीतरी प्लॅन समजावून सांगते. आता तो प्लॅन नक्की काय आहे हे काही आपल्याला ऐकवलं नाही आहे, फक्त ना म्युझिक ऐकवलेलं आहे. आता ते संपूर्ण प्लॅन ती त्या मुलीला समजावून सांगते. आपण पाहतोय की आता अर्जुन एकदम गाडी सावकाश चालवत असतो आणि पाऊस येत असतो. सायली ना पावसाचं पाणी घेऊन अर्जुनच्या अंगावरती टाकत असते आणि सायली खूप छान एन्जॉय करत असते. इकडे आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणत असतात की आपण आता निवांत बसलोय कारण घरामध्ये ना एकच बाळ आहे म्हणून. आता दुसरं बाळ घरामध्ये आलं ना की आपल्याला ना कोणाला श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही म्हणून असं कल्पनाताई म्हणत असतात. प्रतापराव म्हणतात हो ना बरं कल्पना मी तुला सांगायला विसरलो, माझं रविराशी बोलणं झालं, त्याचा पहिला टप्पा उत्तम पार पडलाय बरं का. आता कल्पनाताई म्हणतात चला बरं झालं, अश्विन आज उदासच दाखवलाय. कल्पनाताई म्हणत असतात मी काय म्हणते, सुमन काल मला सांगत होती की ती तिच्या दादाकडे जाणार आहे राहायला, मग प्रतिमा घरी एकटीच असेल ना तर तिला आपण आपल्या घरी बोलून घेऊयात का राहण्यासाठी. प्रतापराव म्हणतात अगं उत्तम आयडिया आहे. अस्मिता म्हणते लगेच तिला सांगून टाकूयात म्हणून. तर कल्पनाताई म्हणतात मग मी ना सायलीला फोन करून सांगते, ती खूप खुश होईल. अस्मिता म्हणते मम्मा अगं आता उगाच त्यांना कॉल करून डिस्टर्ब करू नकोस ग. आता कल्पनाताई म्हणतात अगं पण तेवढं आपल्याला कळेल ना की ती बाहेर ठीक आहे की नाही म्हणून. प्रतापराव म्हणतात अगं नवरा बायको डेटवर गेले त्यांना कशाला डिस्टर्ब करते. अस्मिता म्हणते नाही तर काय उगाच तू कबाब मी हड्डी काय बनतेस ग. आता कल्पनाताई म्हणतात असं नाही ग अस्मिता म्हणून. इतक्यातच ना प्रतापरावांची नजर अश्विनवर जाते. प्रतापराव म्हणतात अश्विन काय रे काय झालंय, तू इतका गप्प गप्प का आहेस म्हणून. अश्विन म्हणतो नाही नाही कुठे काय काहीच नाही. इकडे आपण पाहतो अर्जुन आणि सायली मस्त मध्ये पावसात आहे ना छान यांची लॉंग ड्राईव्ह चालू असते हां पावसामध्ये. आता एका ठिकाणी ना ते थांबतात आणि आता तिथे मकीची कणसं घेतात आणि दोघं सुद्धा आता मकीची कणसं खात खातच पुढे जातात. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला अर्जुन आणि सायलीची डेट जी आहे ती अगदी सविस्तर दाखवली. आता गाडीमध्ये सुद्धा नाही छान अशी मकीची कणसं खात असतात एन्जॉय करत. इकडे अश्विन म्हणत असतो की मला ना जर एक काम आहे मी रूममध्ये जातोय म्हणून. प्रतापराव म्हणतात अश्विन थांब, तर अश्विन काही थांबतच नाही. कल्पनाताई म्हणतात अरे थांब ना अश्विन आम्ही तुला काय बोलतोय म्हणून. प्रतापराव म्हणतात मगापासून बघतो मी तू काहीतरी अस्वस्थ तू का सांगत नाही आहेस. अश्विन म्हणतो ना नाही काहीच नाही आहे मी असंच सहज. कल्पनाताई म्हणतात अश्विन तू पुन्हा प्रियाचा आणि तिच्या बाळाचा विचार करतोयस का. अरे त्या दोघांशी तुझा काहीही संबंध नाही, तू कशाला उगाचच पॅनिक होतोय. अरे तरीसुद्धा तू स्वतःला त्रास करून का घेतोयस रे बाळा. अश्विन म्हणतो नाही ग मम्मा मी त्रास करून घेत नाही ग, काही झालं ना की हा विषय निघाला ना की मला खूप रेसलेस व्हायला होतं ग. प्रतापराव म्हणतात हे बघ अश्विन आम्हाला सगळ्यांना सांगतोयस की तुम्ही हे सगळे विसरा आणि पुढे चला म्हणून, पण तू नेमकं तेच तर करत नाही आहेस, तू कुठे विसरतोय. अश्विन म्हणतो की मला आता डॅडना ते सगळं शक्य वाटत नाही. अस्मिता जोरात ओरडते अश्विन अरे तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे आणि हा प्रवास आहे ना आपण दोघांनी मिळून करायचा आहे आता असं म्हणते. आणि म्हणते की मग मी पुढे जाते तर तू का मागे राहतोय, माझा हात धरून तू पण माझ्याबरोबर चल ना म्हणून असा हात करते. आता अस्मिता अश्विनच्या समोर. आता बघा अश्विन तरीही शांतच असतो. अस्मिता म्हणते माझ्यापेक्षा हे तुला कठीण जात आहे कारण की तुझा अजून डिवोर्स नाही ना झालेला. एकदा का सह्या झाले ना की मनातून अगदी मोकळं झाल्यासारखं वाटेल तुला, त्यामुळे प्लीज अश्विन प्रियाला डिवोर्स दे आता असंही अस्मिता सांगत असते. आता अश्विन ना आता बघायलाच लागतो, थोडा विचार करतो की आता डिवोर्स द्यायचा म्हटल्यानंतर, कारण त्याला ना प्रियाचं तोंडच बघायचं नसतं. प्रतापराव म्हणतात अश्विन हे बघ आम्हाला असं सगळ्यांनाच वाटते की तू डिवोर्सची प्रोसेस आता लवकरात लवकर सुरू करावीस म्हणून. आणि अश्विन आता खूपच विचार करायला लागतो हा, कारण त्याला ना त्या प्रियाचं तोंडच बघायचं नाही आहे. तर आता इकडे अर्जुन आणि सायली आता काय टी स्टॉलवरती येतात आणि अजूनही पाऊस सुरूच आहे. आता अर्जुन त्या स्टॉलवर जातो आणि तिथल्या माणसाला म्हणतो एक आल्याचा चहा आणि एक कॉफी द्या म्हणून. तो माणूस म्हणतो हो दीप्त हां म्हणून. आता बघा सायली ना तिथे गरमागरम वडापाव बघते. आता सायली म्हणते म्हणजे तुम्ही मला इथे डेटवर घेऊन आलात. अर्जुन म्हणतो हो. सायली म्हणते बरं झालं, मला असं वाटलं होतं की तुम्ही कुठल्या तरी श्रीमंत हॉटेलमध्ये घेऊन जाल. नाही आज तुमच्याबरोबर सायली नाही येत तन्वी आहे. अर्जुन म्हणतो हो माहिती मला आज तन्वीसोबत डेट आहे म्हणून तर मी त्याला इथे घेऊन आलो ना, कारण तन्वीला ना कोणतंही मोठं हॉटेल कधीच आवडायचं नाही. आम्ही तेव्हा लहानपणी कधीतरी मल्टी रेस्टॉरंटमध्ये गेलो ना तर तन्वी काय ऑर्डर करायची माहिती आहे का, वडापाव. आता सायली म्हणते हो आठवत आहे ना मला, आणि म्हणते की मी खूप मस्त वडापाव खात बसायचे आणि सगळेजण माझ्याकडे ना आश्चर्याने बघतही बसायचे की ही वडापाव कशी काय खाती म्हणून. अर्जुन म्हणतो हो ना. आता बघा तो माणूस आहे ना गरमागरम वडापाव करतच असतो. तो माणूस म्हणतो ताई मी गरमागरम वडापावच करतोय.
तर किती देऊयात? सायली म्हणत असते, हो आपण वडापाव खाऊयात का? आणि त्याबरोबर मिरची पण. अर्जुनला तर इतकं टेन्शन आलेलं असतं. अर्जुन म्हणत, ए नाही 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 नाही. सायली म्हणते, आणि हो मला ना 2 वडापाव द्या आणि त्याबरोबर वडापाव आणि भरपूर मिरच्यासुद्धा द्या. आणि म्हणते की तुम्हाला किती हव्यात म्हणून. तर अर्जुन म्हणते, ए नाही 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 अजिबात खायचं नाही तसलं काही वडापाव आणि मिरच्या, ते तुला बाहेरचं काही खायचं नाही आहे. तुला आठवत नाही आहे का? हे बघ चहापर्यंत ठीक आहे पण बाकी काही नाही. हा सायली म्हणत असते, अहो 1 वडापाव खाऊ दे ना. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे नाही. सायली म्हणते, हे बघा मला वडापाव खायचे डोळे लागलेत असं समजा आणि मला खाऊ द्या म्हणून. आणि तो माणूस अशी काही छान वडे तळत असतो आणि सायली कंटिन्यू त्याच्याकडे बघत असते. अर्जुन म्हणत असतो की नाही म्हणजे नाही आता वडे तळून होतात. सायली म्हणत असते, वा काय वा सुंदर येतोय, अहो मला प्लीज एकतरी वडापाव खाऊ दे ना. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे नाही. सांगितलंय ना एकदा, मी घरी गेल्यानंतर मम्माला सांगतो, मम्मा तुझ्यासाठी गरमागरम वडापाव बनवेल आणि मग तू खा. ओके चालेल चल मग आता. सायली म्हणते, हो त्या वडापावची आणि या वडापावची काही चव सारखी असणार आहे का? हो ते काही नाही, मला खायचंय, मला खाऊ देत ना हो प्लीज. अर्जुन म्हणतो की नाही. सायली म्हणते, असं काय करताय, प्लीज 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 मला वडापाव खाऊ देत ना, मला एकतरी वडापाव खायचाच आहे, मी परत नाही हट्ट करणार, अजिबात नाही हट्ट करणार, पण प्लीज मला आज तरी वडापाव खाऊ देत ना. आणि त्याच्याबरोबर थोड्याशा मिरची. आता मिरची म्हणलं ना की अर्जुनचा चेहराच विचित्र होत असतो. आता सायली म्हणते, हे बघा तुम्ही तुमच्या प्रेग्नंट बायकोला आणि तिच्या बाळाला पोटातल्या असं नाही म्हणू शकत नाही. आता तिथे ना काही लोक असतात, आता ते सगळेजण बघून हसायला लागतात ना अर्जुनकडे बघून. आता अर्जुन सायलीच्या हे लक्षात येतं की सगळेजण त्यांच्यावरती हसतायत म्हणून. अर्जुन म्हणतो की माझी बायको माझी मैत्रीण झाल्यापासून आहे ना आगाऊ पण झाली आता म्हणून. आणि आता सायली म्हणते, हे बघा ते सगळं ठीक आहे पण तुम्ही वडापाव खाऊ देणार ना. अर्जुन म्हणतो, दुसरा ऑप्शन आहे का? आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे ना दुसरा. आणि म्हणतो, हे बघ पण एकच खायचा. हा आता तो माणूस आहे ना म्हणतो की साहेब हे घ्या गरमागरम चहा आणि कॉफी. आता पटकन आहे ना सायली छत्री पकडते. अर्जुन काय करतो की आता चहा आणि कॉफी आहे ना तर ती दोन्ही मिक्स करतो. तो माणूस म्हणत असतो, ओ साहेब अहो तुम्ही हे काय करताय म्हणून. अर्जुन म्हणतो, हे आमचं स्पेशल ड्रिंक आहे, मारामारी म्हणतात याला असं म्हणून. अर्जुन आता दोन्ही मिक्स करून पितो आणि आता सायलीला पण देतो. आता दोघे जण सुद्धा ना चीअर्स म्हणून आहे ना आता ही अशी चहा कॉफीची मिक्स अशी मारामारी पित असतात. आपण पाहतोय की आता हे दोघं जण इतके सुंदर पद्धतीने चहा कॉफी एकत्र करून पित असतात ना की लगेच तो माणूस म्हणतो, ताई ही घ्या गरमागरम वडापाव म्हणून. आता असं वडापाव दिल्यानंतर बघा सायली इतका सुंदर पद्धतीने वडापाव खाते ना की अर्जुन म्हणत असतो, अगं ते बाहेरचे पण सायली काही त्याचं ऐकत नाही. आणि वडापावसोबत मिरच्या असं काही सायली खात असते ना मस्त की ते बघून अर्जुनला खूपच आश्चर्य वाटत असतो. अगो बायको तू प्रेग्नेंट आहे, तू हिरव्या मिरच्या खातीस म्हणून. आता सायली म्हणत असते, वा 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 हे खरं सुख आहे म्हणून. आणि म्हणते की वडापावची जी काही चव आहे ना असं सुख जगात कुठलं सुद्धा नाही असं सायली म्हणत असते. आणि म्हणते की त्याच्यासोबत हे अशा मस्त हिरव्या हिरव्या मिरच्या तळलेल्या, वा 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 वा. अर्जुनला ना असं वाटत असते की सायलीने हे सगळं खाऊ नये म्हणून. आणि सायली खूप एन्जॉय करून ते मस्तपैकी असं खात असते. आणि खूप छान दाखवलं आहे आजचा भाग खरं तर, त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आणि पहा सायली म्हणते की काय हो काय काय बघतोयस तू. तर अर्जुन म्हणतो, सायलीतल्या तन्वीला बघतोय मी म्हणून. आणि सायली आपले पटापट हिरव्या मिरच्या आणि वडापाव खाते. बापरे. आणि अर्जुनला असं वाटत असते की आता बास कर म्हणून खाऊ नको. तर सायली काही ऐकतच नाही. सायली म्हणते की दादा अजून मिरची द्या, दादा दादा मिरची द्या. असं करून सायली इतक्या पटापट मिरच्या खाते ना अर्जुन नुसता बघतच राहत असतो. आपण पाहतोय की तो माणूस आतापर्यंत 2 ते 3 वेळांना ना सायलीला मस्त अशा मिरच्या देतो आणि सायली त्या मिरच्या खाते. आणि हे सगळं काही अर्जुनला आवडत नाही. आता आपण पाहतोय पण इकडे घरातला सुभेदारांचा सीन. इकडे अस्मिता अश्विनला अजूनही खूप छान समजावून सांगत असते की अश्विन अरे अजूनही तू काय विचार करतोयस, डिओची प्रोसेस आपण सुरू तर करूयात ना म्हणून. आता बघा अश्विन आहे ना शांतच आहे, म्हणजे ना तो असा ठाम नसतो त्याच्या निर्णयावरती ना असं इथे दाखवलं. अश्विन म्हणतो की मला कळतंय की मी प्रियापासून कायद्याने वेगळं व्हायलाच हवंय म्हणून, पण खरं सांगू का मी की ही डिओची प्रोसेस आहे ना ती सुरू केली ना की त्याची हिअरिंग असणार, त्याची काउन्सिलिंग असणार. आणि त्या कारणासाठी ना मला ती प्रिया माझ्या डोळ्यासमोर परत येणार. आणि मला हे सगळं नको आहे ग मम्मा. आणि मला कुठल्याही परिस्थितीनं ती मला आता माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. मला मान्य आहे की मला तिच्या पासून आहे ना ताबडतोब डिवोर्स मिळेल सुद्धा आता, पण तरीही ना मला या प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये ना नाही पडायचे. आता बघा प्रतापराव म्हणतात की अश्विन अरे हे बघ तू प्रॅक्टिकल विचार करू शकत नाही आहेस कारण तू या दुःखातून बाहेरच येत नाही आहेस म्हणून. हे बघ तू या दुःखातून एकदा का बाहेर आलास ना तरच तू प्रॅक्टिकल विचार करू शकशील असं प्रतापराव म्हणतात. आणि म्हणतात हे बघ हे सगळे ना एक विचित्र सर्कल आहे रे अश्विन आणि त्यामध्ये तू गुरफटलायस म्हणून. आता कल्पनाताई पण येतात अश्विनला समजावून सांगायला आणि त्या म्हणतात हे बघ अश्विन, हे बघ बाळा तुझा आणि प्रियाचा संबंध आता कायमचा संपवायचा असेल ना आपल्याला तर मग घटस्फोट हा एकच मार्ग आहे आणि तुला या प्रोसेसमधून जावंच लागेल. मग ती परत मला जेल
जेलमधून सोडवा, माझ्या बाळाचा स्वीकार करा, असं तर बोलू शकणार नाही ना. आता अस्मिता म्हणते, हे बघ अश्विन, त्यामुळेच बी सिरियस आणि ना खरंच सिरियसली विचार कर रे अश्विन. आता अश्विन म्हणतो की ठीक आहे, मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला, आपण ह्या विषयावर नंतर बोलूया आणि सध्या तरी आपण हा विषय आता इथेच बंद करूयात. कल्पनाताई म्हणतात, बरं हा विषय आपण इथेच बंद करूयात. मी कने अर्जुन आणि सायलीला कॉल करते म्हणून, मग आपला विषय आपोआपच बंद होईल म्हणून. अस्मिता म्हणते, मम्मा अगं काय चाललंय ग तुझं काय निमित्त शोधून काढलंस ग? आपल्याकडे बोलायला ना भरपूर विषय आहेत, तरीसुद्धा ना तुला त्या दोघांनाच कॉल करायचे आहे ना. अस्मिता तर कल्पनाताई म्हणतात, अगं एक कॉल करायला काय हरकत आहे. प्रतापराव म्हणतात, अस्मिता जाऊ दे, तुझी मम्मा काय तुझं ऐकणार नाही, तिला कॉल करायचा आहे ना तर करू दे, कर फोन कर असं आता म्हणते. आता कल्पनाताई जातात ना की अर्जुन आणि सायलीला फोन करायला. आता बघा अश्विन म्हणतो, मी आहे डॅड माझ्या रूममध्ये म्हणून अश्विन आता तिथून निघून जातो आणि कल्पनाताई अर्जुन सायलीला फोन लावतात. इकडे सायली म्हणत असते की मला असं वाटतं की 2 वडापाव खाऊन माझं काही पोट भरणार नाहीये, दादा 1 वडापाव दे ना. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, अजिबात वडापाव द्यायचा नाही. सायली म्हणते, अहो एकच खाते ना. अर्जुन म्हणतो, ऑलरेडी तू 2 खाल्लेत आणि 4 मिरच्या खाल्ल्यात. अगो किती मिरच्या खातेस तू, बाळाचा तरी विचार कर. अश्विन आता सायली म्हणते, अहो बाळच मिरच्या मागतंय, नाहीतर मी एवढ्या मिरच्या खाल्ल्या असत्या का. अर्जुन म्हणते, एक मिनिट हे बघ, नो मिरची, हवं तर एखादा वडापाव खा तू, पण मिरची नाही खायची. सायली म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही, अर्जुन बरोबर सायली नसेल तर ते कसं दिसेल नाही का, तसंच आहे वडापाव बरोबर जर का सायली नसेल तर ते चालणार नाही, कळतंय का तुम्हाला, असं म्हणते आणि पटापट अजूनही मिरच्याच खायला लागते. इतक्यातच ना कल्पनाताईंचा फोन येतो. आता कल्पनाताईंचा फोन आला की अर्जुन म्हणतो, अगं मम्माचा फोन आहे, आणि साऊंड ऑन करतो आणि म्हणतो, हा मामा बोल. तर कल्पनाताई म्हणतात, हा लव बर्ड्स बोल, मजा करताय ना. सायली म्हणते, हो आई भरपूर मजा करतोय. कल्पनाताई म्हणतात, बरं अर्जुन सायलीला बाहेरचं काही खाऊ देऊ नकोस हा, अगदी चहा कॉफीसुद्धा नाही. अर्जुन आता बघतच राहतो त्या चहाकडे आणि वडापावकडे. कल्पनाताई म्हणत असतात, आणि तू जिथे कुठे जाल ना तिथे तळलेलं तर तू अजिबात काही घेऊ नकोस. आणि सायली पुन्हा त्या कढईत तळलेल्या वडापावकडे म्हणजे त्या वड्यांकडे बघायला लागते. कल्पनाताई म्हणतात, आणि हां सात्विक असं काही ऑर्डर करा हां. आता सायली काय बोलणार, इतक्यातच अर्जुन म्हणतो की सात्विकच ऑर्डर केलं आहे मम्मा, तू काही काळजी करू नकोस. आणि सायली पटकन बोलून जाते की दादा आणखी मिरच्या द्या. आता हे वाक्य नेमकं ऐकतात ना कल्पनाताई आणि म्हणतात, मिरच्या, सायलीने मिरच्या मागवल्या का. आता अर्जुन आता इशारे करून सायलीला बोलायला लागतं, ही काय बोलते म्हणून. तर आता सायली म्हणते, अहो घरातल्या मिरच्या संपल्यात म्हणून मिरच्या घ्यायला आले असं सांगा ना म्हणून. आता बघा अर्जुन म्हणतो, अगं मम्मा तुझी सून डेटवरती आले तरीसुद्धा ना घरात काय काय नाही आहे त्याचाच विचार करते. आता सुद्धा ना मार्केटमध्ये घेऊन आली मला आणि म्हणते की मिरच्या घेते म्हणून. आता बघा असं म्हणल्यानंतर सायली मुद्दाम म्हणते की हो घेऊ नये या मिरच्या म्हणून, आणि मुद्दाम इशारा करत असते. आणि अर्जुन आहे ना मानेने नाही म्हणत असतो आणि तोंडाने ना हो म्हणत असतो. इकडेच कल्पनाताई म्हणतात, हो मिरच्या घ्यायला सांग, हां संध्याकाळी तिच्या आवडीचं ना पिठलंच करेल म्हणून. अर्जुन म्हणतो, नको बायको बस झालं मिरच्या, ठेव. आणि कल्पनाताई म्हणत असतात, अरे नको घरातल्या मिरच्या संपल्यात. आता अर्जुन पुन्हा म्हणतो, घे ना चालू असतं. आणि सायली अर्जुनच्या या कंडिशनवरती खूप हसत असते. अर्जुन आता म्हणतो की बरं मामा आम्ही मिरच्या घेऊन येतो, बाय हां असं म्हणून अर्जुन आता पटकन फोन ठेवून टाकतो आणि आता सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो, बास आता खूप झाला हा, बास आता मिरची खायची नाही. सायली म्हणत असते, असं काय करताय, खायची नाही आहे मिरची. आणि सायली म्हणत असते, एकतर मिरची खाऊ देत. अर्जुन म्हणतो, बाळाच्या नावाखाली असलं काही चालणार नाही हा. सायली म्हणते, बाळासाठीच म्हणून तर खाते ना, बाळच मागतंय, आपण या मिरच्या तिखट नाहीच आहेत ना, खाऊ दे ना एवढी. अर्जुन रागवतो. आता अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. सायली म्हणते, अजूनही हा 1 वडापाव आणि अर्धा वडापाव आणि अर्धी मिरची शिल्लक आहे, तर तुम्ही हा संपवता का. अर्जुन म्हणतो, बरोबर ठीक आहे, मी खातो हवं होतं ना, पण तू खाऊ नकोस हां. आता सायली काय करते, पटकन छत्री पकडते आणि अर्जुन आता तो वडापाव आणि मिरची खातो. आता खाताना तर त्याला आवडत नसतं कारण त्याला बाहेरचं अनहेल्दी समजत असतो. आता अर्जुन पटकन वडापाव तर खातो, पण त्याला मिरची इतकी तिखट लागते ना की बस. आणि अर्जुनचे आजचे तुम्ही एक्सप्रेशन बघा, हा खूपच सुंदर दिलेत हा. खरंच हा ॲक्टर म्हणून किती बेस्ट आहे ना. अर्जुन असा काही एक्सप्रेशन देत असतो ना मस्त, की त्याला मिरची लागलेली असते एकदम तिखट. आणि सायली म्हणत असते की अहो तिखट. आता सायली म्हणते की दादा पाणी द्या पटकन म्हणून. आता अर्जुन म्हणतो, अगं तू इतक्या मिरच्या खाल्ल्यास पण ह्या किती तिखट होत्या. सायली म्हणते, अहो त्या मिरच्या एवढ्या तिखटच नाही आहे, तुम्हाला कशा काय तिखट लागल्या. आता पटकन तो माणूस पाणी देतो. अर्जुन आता पाणी वगैरे पितो. अर्जुनला इतकं काही तिखट लागलेली असते ना मिरची की बस. सायली म्हणत असते, सावकाश रे. सायली आता अर्जुनवरती हसत असते. अर्जुन म्हणतो, अगो किती तिखट आहे त्या मिरच्या, तू कशा काय खाल्ल्या. सायली म्हणते, खरंच तुम्हाला एवढा त्रास झाला. अरे पण गंमत आहे, एका मिरचीला एका 6 पोटी माणसाला ना डोळ्यात पाणी आणलं. अर्जुन म्हणतो, कॉमेडी कॉमेडी, एकतर आहे ना तू वेडीच आणि आता तू मला सुद्धा वेड करशील, असं म्हणून अर्जुन आता पटापट पाणी प्यायला लागतो. सायली म्हणते, बरं वाटते का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, नाही. सायली म्हणते, दादा साखर आहे का. मग आता तो माणूस साखर देतो.
आता अर्जुन जेव्हा साखर खातो तेव्हा त्याला ना कुठंतरी शांत वाटतं, कारण अर्जुन अजिबातच तिखट खात नसतो ना, त्यामुळे त्याला या तिखट नसताना मिरच्यासुद्धा ना खूप तिखट लागतात. अर्जुन म्हणतो झालं आता आपण बाद झालं, आता घरी चल. आता सायली म्हणते आपण मिरच्या घ्यायच्यात ना आपल्याला घरी नेण्यासाठी. अर्जुन म्हणतो आता नावसुद्धा काढू नकोस आता मिरच्याचं, आता मी ना अजिबात मिरची खाणार नाही. सायली म्हणते आपण आता घरात तर दाखवावं लागेल ना की आपण मिरच्या घेतल्यात म्हणून. आणि अर्जुन आता तिच्याशी वाद घालत असतो की नाही घ्यायच्या म्हणून. आता सगळे लोक त्यांच्याकडे बघून खूप हसत असतात. आणि याचा भाग खरंच खूप छान दाखवला. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग आहे इथे संपतो. प्रेक्षकांनो प्लीज तुम्हाला जर का मी दिलेलं रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपण पाहतोय की अर्जुन म्हणत असतो की सायली आणि तन्वीला तो एकमेकांपासून वेगळं का करते. सायली म्हणते कारण मला ना आपल्या दोघांमध्ये कुणी आलेलं चालणार नाही. अगदी ना मी सुद्धा ना इतक्यातच फोन येतो. आणि आता कुसुमताई म्हणते सायली मधुभाऊ बेशुद्ध पडलेत ग. आता सायली आश्रमात भेटायला जाते आणि म्हणते की मधुभाऊ तुम्ही खरंच कशाचा ताण घेतलायत का म्हणून. आता मधुभाऊ म्हणतात सायली मला ना आश्रमाची काळजी वाटते ग. तर सायली म्हणते आजपासून आहे ना वात्सल्य आश्रमाची काळजी वाटते मला. नंतर सायली म्हणते आजपासून या आश्रमाची जबाबदारी माझी. आणि इकडे प्रिया ना सचिनला सांगत असते त्या सायलीला अनाथांचा नाथ होतायचा ना, आणि याचाच वापर करून आपण अर्जुन आणि सायलीला उद्ध्वस्त करूयात असंही प्रिया म्हणत असते. आणि जेलमध्ये प्रिया आणि सचिन नवीन प्लॅन ठरवतात. आता बघा पुढची भाग अतिशय जबरदस्त होणार आहे, त्यामुळे प्लीज माझं चॅनल पाहत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.